ओके, लक्ष द्या. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह याचं जे इक्वेशन आहे तिच्या सेकंड पार्ट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या क्लासमध्ये आपण मेनली डिस्कस करणार आहोत पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे समजा एखादी वेव्ह आहे, ती वेव्ह जेव्हा ट्रॅव्हल करते तर वेव्हचा डिस्टर्बन्स ज्या स्पीडनं त्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करत आहे ते झाली वेव्हची व्हेलॉसिटी, आणि मीडियमचे पार्टिकल ज्या स्पीडनं ऑसिलेट करत आहेत ते झाली पार्टिकल व्हेलॉसिटी. या दोघांच्या बद्दलच आपण आजच्या क्लासमध्ये चर्चा करणार आहोत. पण त्याच्या आधी एक छोटासा टॉपिक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज फंक्शन ऑफ अ ट्रॅव्हलिंग वेव्ह. जनरली कुठलंही इक्वेशन जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग वेव्हसाठी लिहिता तर त्यात एक हार्मोनिक फंक्शन असतं, जसं की साइन किंवा कॉस. तुम्ही पहा कुठलंही वेव्हचं इक्वेशन पाहिलं त्यात काय होतं, साइन होता किंवा कॉस. आतापर्यंत जेवढे क्लास झाले आपले, पण कंपल्सरी तसंच आहे का? एखादी वेव्ह ट्रॅव्हलिंग आहे आणि तिचं ट्रॅव्हलिंग असल्यानंतर सुद्धा तिचा जो चेंज आहे किंवा जो तिचा पॅटर्न आहे तो सायनोसॉइडल नाही आहे, असं होऊ शकते का? तर यस, असं होऊ शकते. म्हणजे कोणतीही वेव्ह प्रत्येक वेळेस सायनोसाइडल पद्धतीनंच ट्रॅव्हल करते का? नाही. तिचे जे डिझाईन्स किंवा तिचे जे पॅटर्न्स आहेत ते वेगवेगळे असू शकतात. मग आता एखादी वेव्ह ट्रॅव्हलिंग वेव्ह आहे की नाही हे कसं ओळखायचं ते आपल्याला इथं बघायचं आहे, किंवा त्याचं फंक्शन सायनोसाइडल आहे की नाही ते बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा ट्रॅव्हलिंग वेव्हचं फंक्शन. ठीक आहे, फंक्शन वाय विल बी ट्रॅव्हलिंग वेव्ह फंक्शन इफ, काय म्हणते बा, फंक्शन वाय विल बी अ ट्रॅव्हलिंग वेव्ह फंक्शन इफ इट इज रिटन ॲज. म्हणजे ती वेव्ह ही एक ट्रॅव्हलिंग वेव्ह आहे हे तेव्हाच असते जेव्हा तिचं जे फंक्शन आहे ते टी आणि एक्सच्या फॉर्म मध्ये असते. आय रिपीट, पहिली गोष्ट, हा फंक्शन व्हॅरी होऊ शकतो. हा साइन फंक्शन असू शकतो, कॉस असू शकतो, किंवा याच्या व्यतिरिक्तही आणखी कुठलं फंक्शन इथं असू शकते. एक्सपोनेन्शियल फंक्शन असू शकते, लॉगॅरिथमिक फंक्शन असू शकते. पण मेनली आपण साइन सोबत कॉस सोबत आपला सध्या पाला पडलेला आहे. तर वाय म्हणजे पार्टिकल जे ऑसिलेशन आहे ते एखादं फंक्शन इनटू आतमध्ये काय असायला पाहिजे, टाइम आणि एक्स. बघून घ्या, दुसऱ्या फॉर्म मध्ये तुम्हाला टाइम आणि एक्स दिसतं. हा याच वेव्हचं दुसरं रूप आहे. वेव्हच्या इक्वेशनला तुम्ही डिफरंट फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकता. याला तर ओमेगा टी, हा तर खूप पॉप्युलर आहे ना आपला. आतापर्यंत आपण इक्वेशन याच फॉर्म मध्ये बघितलं, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस मायनस के एक्स. बरोबर आहे, म्हणजे टी आहे एक्स आहे, इथं पण टी आहे एक्स आहे. जर त्या फेज मध्ये टी आणि एक्स असला म्हणजे ही गोष्ट कन्फर्म झाली की ती वेव्ह काय रे, ट्रॅव्हलिंग वेव्ह आहे. पण दुसरी गोष्ट काय की दॅट वाय शुड बी फायनाइट फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स अँड टी. अजून एक कॉम्प्लिमेंटरी कंडिशन आहे की तो जो वाय आहे दॅट शुड बी फायनाइट. म्हणजे हे जे वायची किंमत यायला पाहिजे ते वायची किंमत नेहमी फायनाइट असायला पाहिजे. फायनाइट, ठीक आहे, एक मेजरेबल क्वांटिटी असायला पाहिजे एक्स आणि टीच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी. जर ह्या दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या तर तुम्ही म्हणू शकता की ती वेव्ह कशी आहे, ट्रॅव्हलिंग वेव्ह आहे. समजलं का सर्वांना? आता आपण काय करू, एका क्वेश्चनच्या मदतीनं हे गोष्ट आणखी थोडीशी क्लिअर करून घेऊ. जसं तुम्हाला विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स रिप्रेझेंट अ ट्रॅव्हलिंग वेव्ह. खालीलपैकी कोणतं फंक्शन आहे जे ट्रॅव्हलिंग वेव्हला रिप्रेझेंट करते? तर मी सर्वात आधी ए फंक्शन बद्दल आपण डिस्कस करू. ए जे इक्वेशन दिलं आहे, काय दिलं आहे, वाय इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट एक्स मायनस व्ही टी चा काय दिलेला आहे तुम्हाला, स्क्वेअर. तर आता बघा एक्स आणि टी आहे का? यस. म्हणजे पहिली कंडिशन तर आपली सॅटिस्फाय झाली. पण दुसरी कंडिशन काय होती? दुसरी कंडिशन होती की तुम्हाला वाय ची फायनाइट व्हॅल्यू भेटायला पाहिजे एक्स आणि टीच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी. आता कोणत्या व्हॅल्यूसाठी म्हणजे काय, आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यू डिस्कस करू. मेनली आपण 0 पुट करून पाहू. जर तुम्ही 0 पुट करून पाहिला तर वाय तुम्हाला 0च भेटते. वाय ची व्हॅल्यू जर 0 भेटली तर ते फायनाइट व्हॅल्यू आहे वायची. पण जर समजा मी एक्स किंवा टी ला इन्फिनिटी पुट केलं, उदाहरणार्थ मी जर एक्स ला इन्फिनिटी पुट केलं तर काय होईल, हे टोटल टर्म काय होईल, इन्फिनिटी. म्हणजे वाय मला काय भेटणार रे, इन्फिनिटी भेटणार. बरोबर ना? काय भेटणार मला, एक्स मधून इन्फिनिटी मधून समथिंग मायनस गेला तरी इन्फिनिटी आहे, त्याचा स्क्वेअर केला तरी काय भेटणार, इन्फिनिटी. म्हणजे इनफायनाइट भेटली ना व्हॅल्यू, फायनाइट थोडी भेटली व्हायची. जेव्हा मी एक्स किंवा टी पैकी कोण्याही एकाला फायनाइट पुट करेल तर मला वाय इथं काय भेटत आहे, फायनाइट. म्हणून हे ट्रॅव्हलिंग वेव्हला रिप्रेझेंट करत नाही, कारण इथं दुसऱ्या नंबरची कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली नाही. वरून चाललं का मी काय बोलू राहिलो, समजत आहे ना? ट्राय करू सेकंड साठी. सेकंड आपल्याला दिलेला आहे वाय इज इक्वल्स टू 1/3 प्लस 5z मायनस 4t चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथं झेड आहे. झेड बेसिकली काय, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन बद्दल बोलत आहे. आता लोक वाय आणि एक्स असंच आहे, तर वाय डायरेक्शन मध्ये व्हायब्रेशन, एक्स मध्ये वेव्ह चालली, तर इथं झेड मध्ये चालली वेव्ह, तर तो काही फरक नाही. म्हणजे झेड ची व्हॅल्यू पुट चेक करायला आपल्याला. तर आता
पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय आहे, कारण टी आणि एक्स म्हणजेच टी आणि झेड प्रेझेंट आहे, म्हणजे पहिली कंडिशन फुलफिल झाली. मग दुसरी कंडिशन काय? दुसरी कंडिशन आहे झेड आणि टीच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी मला वाय हा फायनाईट लागेल. कोणत्याही व्हॅल्यूसाठी फायनाईटच यायला पाहिजे तो. आणि मी एक्स्ट्रीम साठी ट्राय करतो. मी जर झेडची व्हॅल्यू इनफायनाईट पुट केली, ठीक आहे, तर इथं टर्म कोणती येऊन जाईल तुमची? इनफायनाईट. 3 + इनफायनाईट इज व्हॉट? इनफायनाईट. मग आता हे डिवाइड मध्ये इनफायनाईट आहे. 1/इनफायनाईट इज व्हॉट? 0. तर मग तुम्हाला वायची किंमत म्हणजे तुम्ही झेडला जर इनफायनाईट पुट केलं तर तुमचा वाय इथं काय भेटू राहिला? 0 भेटत आहे, जे की वायची एक फायनाईट व्हॅल्यू आहे. म्हणजे हे ट्रॅव्हलिंग वेव्हला रिप्रेझेंट करत आहे. येतं का लक्षात? हा, आता इथं समजा सायनोसायडल नाही किंवा कॉस फंक्शन साइन किंवा कॉस नाही आहे, तर जे डिझाईन आहे वेव्हचं ते असं नसणार की बा जनरली अशी वेव्ह असते ना आपली, अशी नसणार. पॅटर्न कोणता असू शकते वेव्हचा? असा काही असू शकते. ते तर डिपेंड करते ते फंक्शन कोणतं आहे, कशा पद्धतीनं ते डिस्प्लेसमेंट व्हॅरी होऊन राहिलं ते मॅटर अलग अलग, याचं अलग अलग राहील, पण ते ट्रॅव्हलिंग वेव्हला रिप्रेझेंट करत आहे. तिसऱ्या केसमध्ये जाऊ सी मध्ये. काय? y इज इक्वल्स टू e ची पॉवर -x - vt चा काय रे? स्क्वेअर. सांगा बरं, हे ट्रॅव्हलिंग वेव्हला रिप्रेझेंट करतं का नाही करत? तर पहिली कंडिशन काय चेक कराल की आपल्याजवळ t आणि x आहे का? तर आहे का? यस, t पण आहे आणि x पण आहे. पहिली कंडिशन तर फुलफिल झाली. दुसरी कंडिशन काय आहे की x आणि t च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी मला y फायनाईट पाहिजे. मग तुम्ही कोणती व्हॅल्यू काय? मेनली मी इन्फायनाईट व्हॅल्यूज पुट करू. तर जर मी ना इन्फिनिटी पुट केला x च्या ठिकाणी किंवा t च्या ठिकाणी, तर वरती पॉवर मध्ये काय आला? इन्फिनिटी. आणि e⁻⁴ इन्फिनिटीची व्हॅल्यू असते 0. म्हणजे y काय भेटते तुम्हाला? 0. म्हणजे मी इथं x किंवा t इन्फिनिटी पुट जरी केला तरी मला y किती मिळत आहे? 0, जे की y ची कशी व्हॅल्यू आहे? फायनाईट व्हॅल्यू आहे. याचा अर्थ हे वेव्ह सुद्धा ट्रॅव्हलिंग वेव्हला रिप्रेझेंट करत आहे ते इक्वेशन. नेक्स्ट, y इज इक्वल टू साइन ओमेगा टी मायनस kx. चेक करायची गरज आहे का हे? अरे हे तर नसत आहे ना आपल्या इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, दॅट इज y इज इक्वल टू ए साइन. तर हे सुद्धा ट्रॅव्हलिंग वेव्हला रिप्रेझेंट करत आहे. कळतंय का? काही अडचण नाही. नेक्स्ट, अब हम बात करने वाले हैं, आज की क्लास में हमारा मेन मुद्दा यही है, एंड दैट इज इसमें पढ़ने वाले हम रिलेशन बिटवीन पार्टिकल व्हेलॉसिटी एंड वेव्ह व्हेलॉसिटी. याचं एक डेरिवेशन सुद्धा मी या पुढच्या स्लाइड्स वरती टाकून आणलेलं आहे. आपल्याला डेरिवेशनशी जास्त घेणं देणं नाही, त्या डेरिवेशन वरून जे कन्क्लुजन आपल्याला भेटणार आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं आहे. पण तेवढा काही असा प्राईम टॉपिक नाही आहे, बट तुमच्या नॉलेजमध्ये असावं म्हणून हा आपण आज घेतोय. ठीक आहे. तर मेनली इथं काय करत आहे आपण, एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला आपण या एंड वरती ऑसिलेट करणं स्टार्ट केलं, म्हणजे एक डिस्टर्बन्सचा पॅटर्न बनला जो पुढे पुढे प्रोपॅगेट होत आहे. मीडियम मधून वेव्ह पुढे पुढे जात आहे. ही झाली वेव्हची डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. आणि मी त्या दोरीचा एक पार्टिकल इथं कन्सिडर केला, जो पार्टिकल त्याच्याच जागेवर अप डाऊन करत आहे, म्हणजे पार्टिकलचं इथं काय होत आहे? ऑसिलेशन. तर हा पार्टिकल जो ऑसिलेट होत आहे, या पार्टिकलची ऑसिलेशनची बी काही व्हेलॉसिटी असेल ना, है ना? तो व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. आणि वेलोसिटी ऑफ पार्टिकल क्या है? इट इज द फंक्शन ऑफ टाइम. टाइम के हिसाब से वो पार्टिकल क्या कर रहा है? धीरे धीरे यहाँ पे क्या कर रहा है? ऑसिलेट कर रहा है. जसं जसा टाइम बदलील तसं पार्टिकलची वेलोसिटी आहे विथ टाइम ते काय होत आहे? चेंज होत आहे. ठीक आहे. आता नॉर्मली तुम्हाला माहित आहे की या पर्टिक्युलर पार्टिकलचं, समजा या पर्टिक्युलर पार्टिकलची काहीतरी पोझिशन आहे, एक्स पोझिशन आहे समजा इथून पासून, तर या पार्टिकलसाठी मी सांगितलं तुम्हाला की व्हेलॉसिटी टाइमचं फंक्शन आहे. पण अलग अलग एक्स वरती असलेल्या पार्टिकलसाठी मला डिस्क्राइब करायला लागेल ना गोष्टी, कारण डिफरंट पार्टिकलसाठी व्हेलॉसिटी डिफरंट राहणार आहे कुठल्याही इन्स्टंटला, एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला. कारण या इन्स्टंटला हा पार्टिकल इथं आहे, पण त्याच इन्स्टंटला हा पार्टिकल तर इथं आहे ना. एखादा मीनली बी असू शकते, एखादा एक्स्ट्रीमली बी असू शकते. तर त्याच टाइमला हा पार्टिकल, त्याची व्हेलॉसिटी 0 आहे. मला सांगायचं हे आहे की टी टाइम वरतीच या पार्टिकलची आणि या पार्टिकलची व्हेलॉसिटी वेगवेगळी असणार आहे, म्हणजे इथं एक्स सुद्धा रोल प्ले करणार आहे. त्याला बी आपल्याला अंडर कन्सिडरेशन घ्यायला लागणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे एक्स इज इक्वल टू काय असते? ए साइन ओमेगा टी, दॅट इज व्हॉट? मायनस के एक्स. जर राईट साईडला वेव्ह चालली तर हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. मग ते इक्वेशन झालं डिस्प्लेसमेंटचं. तर आता मी काय करतो, याला जर डिफरन्शिएट केलं तर मला कोणाची काय भेटेल? व्हेलॉसिटी भेटेल, पार्टिकलची व्हेलॉसिटी. पण मी इथं डिफरन्शिएट करतो पार्शियल डिफरन्शिएशन. कोणतं डिफरन्शिएशन? पार्शियल. पार्शियल यासाठी कारण एक्स बी व्हॅरी होत आहे ना, समजलं? एका पार्टिकल साठी थोडी कहाणी सुरू आहे. इथं जर मी म्हटलं की बा व्हीपी ला या वायला मी डिफरन्शिएट करतो, तर ए साइन ओमेगा टी मी विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करत आहे.
विथ रिस्पेक्ट टू टी. पण हा एक्स बी जो आहे तो बी व्हॅरी होत आहे, डिफरंट पार्टिकलसाठी डिफरंट आहे, म्हणून मी पार्शियल डिफरन्शिएशन केलं. पार्शियल डिफरन्शिएशन जरी असलं तरी रूल तुमचे बेसिक डेरिव्हेटिव्हच लागणार आहेत, फक्त लिहिताना त्याला तसं लिहितो आपण. तर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय होईल, डी वाय अपॉन डी टीच म्हणतो मी त्याला, ठीक आहे, डेल वाय अपॉन डेल टी. तर डी डी टी ऑफ काय इक्वेशन तुमचं, ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. सगळ्या स्टेप्स लिहिल्या आहेत ऑलरेडी, फक्त एक्सप्लेन करतोय, ठीक आहे, टाकलं. आता डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय होईल, हा ए जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट आला बाहेर. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय होतं रे, कॉस थीटा, दैट इज कॉस ओमेगा टी माइनस के एक्स. बट ये जो ओमेगा टी माइनस के एक्स आपको दिख रहा है, इसका रिपीट डेरिवेटिव भी लेना पड़ेगा. और इसका रिपीट डेरिवेटिव क्या आएगा, ओमेगा टी का रिपीट डेरिवेटिव क्या आएगा, ओमेगा, बिकॉज टी का आएगा 1. और हमारे पास ये जो के एक्स है इसके लिए क्या आएगा डेरिवेटिव 1, क्योंकि एक किसी गिवन पार्टिकल के लिए तो वैल्यू कांस्टेंट हो जाएंगे, ठीक है. तो हमने कर दिया उसको 0. तो हमारे पास उस पार्टिकल की जिसको आपने कंसीडर किया उसकी वेलोसिटी आगे चल के आएगी वीपी इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी माइनस के एक्स. ये इक्वेशन नंबर क्या मिल गया हमको, 1. ठीक, आगे बढ़ते हैं. नेक्स्ट, अब वो वेलोसिटी यहां पे लिख दी मैंने, दैट वेलोसिटी ऑफ एनी पार्टिकल ऑफ मीडियम at any given instant time is a omega cos omega t minus kx. हे ऑसिलेशनची खूप सारी एनॉलॉजी दाखवते, कारण ऑसिलेशन मध्ये एसएचएम आणि इथं बी पार्टिकल कोणतं मोशन करत आहेत, सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणून तुम्हाला ते सेम सेमच वाटणार आहे. डेरिव्हेशन वगैरे प्रिपेअर करायची गरज नाही, ठीक आहे. पुढे काय म्हणते पहा, हे इक्वेशन आलं पुढे, टू फाइंड द रिलेशन बिटवीन टू व्हेलॉसिटीज डिफरन्शिएट द इक्वेशन ऑफ वेव्ह विथ रिस्पेक्ट टू पोझिशन ऑल्सो. आपण वेव्हचं जे इक्वेशन होतं ते आधी मी डिफरन्शिएट केलं, पण कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता मी परत डिफरन्शिएट करतो, पण कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, विथ रिस्पेक्ट टू पोझिशन म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मी काय केलं, डी वाय अपॉन काय केलं, डी एक्स, आणि इट इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. परत डिफरन्स केलं तर हा ए काय आला तुमचा इथं, कॉन्स्टंट. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आला आपल्याकडे, कॉस. साइनचा काय आला डेरिव्हेटिव्ह, कॉस. पण ओमेगा टी मायनस के चा रिपीट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा बरं, 0. आणि एक्सचं काय येणार आहे, मायनस के. म्हणून इथं काय आला, मायनस के ए कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. अपेक्षा आहे की समजलं असेल. आणि हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. म्हणजे काय केलं मी पहा, मला पार्टिकलची व्हेलॉसिटी, कोणाची, पार्टिकलची, आणि कोणाची, वेव्हची. वेव्हची व्हेलॉसिटी व्ही, पार्टिकलची व्हेलॉसिटी व्हीपी. या दोन व्हेलॉसिटीचा संबंध, रिलेशन मला पाहिजे. आणि ते रिलेशन काढण्यासाठी मी डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन घेतलं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स, आणि त्याला 2 वेळा डिफरन्शिएट केलं, एक वेळा विथ टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि एक वेळा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि ते जे 2 इक्वेशन माझ्याकडे आले, इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन नंबर 2, या दोघांना मी काय करतो आता, डिवाइड इक्वेशन 1 विथ इक्वेशन 2. तर इक्वेशन 1 मध्ये काय आलं होतं, व्हीपी आणि डिवाइड बाय हा की त्याला डीवाय बाय डीएक्स, म्हणताना त्याला डीच म्हणतो मी डेलला, ठीक आहे, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी मायनस के एक्स, याची राईट हँड साइड, आणि मायनस ए के कॉस ओमेगा टी मायनस के एक्स हे याची राईट हँड साइड. तर इथं काय काय कॅन्सल होऊ शकते, ओमेगा टी कॉस ओमेगा टी मायनस के एक्स, कॉस ओमेगा टी मायनस के एक्स झाला कॅन्सल, आणि हा ए आणि हा ए सुद्धा काय झाला कॅन्सल. तर तुम्हाला व्हीपी डिवाइड बाय डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय भेटते रे, मायनस ओमेगा अपॉन के. तर व्हीपी डिवाइड बाय डीवाय बाय डीएक्स होता तो तिकडे घेऊन गेलो, आणि होतं काय तिथं मायनस ओमेगा अपॉन के. पण तुम्हाला सर्वांना माहित आहे व्ही इज इक्वल टू काय असते, ओमेगा अपॉन के. तर जिथं ओमेगा अपॉन के आहे तिथं मी काय लिहू शकतो, व्ही. तर माझ्याकडे व्ही पी इज इक्वल टू मायनस व्ही इंटू काय रे, डेल वाय अपॉन डेल एक्स. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला भेटेल की नाही, यस. आणि याला जर मी शब्दात लिहायचं ठरवलं तर शब्दात मी याला लिहिल व्हीपी, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, व्ही वेव्ह व्हेलॉसिटी, साइन आलेला आहे मायनस, आणि पुढे हा जो डीवाय बाय डीएक्स आहे, कुठलाही ग्राफ जेव्हा तुमच्याकडे असते, सायनोसायडल ग्राफ आहे, तर त्या ग्राफचा स्लोप असते चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. स्लोपचा अर्थ आहे, स्लोप माहिती आहे ना, वाय वरची क्वांटिटी डिवाइड बाय एक्स वरची क्वांटिटी म्हणजे स्लोप असते, ठीक आहे. आणि जनरली स्लोपला आपण टॅन थीटाने सुद्धा लिहितो, एम इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू चेंज ऑन वाय एक्सिस डिवाइड बाय चेंज ऑन एक्स एक्सिस. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याच्यासाठी सगळा अठ्ठास केलाय आपण की पार्टिकलची व्हेलॉसिटी असते मायनस वेव्हची व्हेलॉसिटी इनटू इट्स स्लोप, दॅट इज स्लोप ऑफ द टेंजंट ऍट द पॉइंट ऑन द वेव्ह ऍट दॅट इन्स्टंट. ज्या इन्स्टंटच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी तुम्ही घेतली आहे. नसेल समजलं फॉर्म्युला, आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल इथं.
ठीक आहे, आता समजून घ्या हा एक प्रश्नच आहे आणि या प्रश्नामध्ये जे विचारले ते आपल्याला सांगायचं. ठीक आहे, प्रश्नामध्ये म्हणते फाइंड द डायरेक्शन ऑफ अ व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए बी सी अँड डी. आणि ह्या व्हेलॉसिटी काढण्यासाठी मला आता मी जो कॉन्सेप्ट शिकलो त्याची फायदा होणार आहे. तो आहे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज इक्वल टू मायनस इनटू काय रे स्लोप ऍट दॅट पॉइंट. काय रे स्लोप ऍट दॅट इन्स्टंट. ठीक आहे, ऍट दॅट इन्स्टंट. ठीक आहे, तर आता हे कसं असते पहा, जर समजा पार्टिकलची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आली, वेव्ह कुठे चालली आपली इकडे, हे आहे वेव्हची डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, वेव्ह कुठे चालली इकडे. तर पार्टिकल जर वर चालला असेल तर पार्टिकलची व्हेलॉसिटी येणार आहे पॉझिटिव्ह, पार्टिकलची व्हेलॉसिटी काय येणार आहे पॉझिटिव्ह. आणि जर पार्टिकलची व्हेलॉसिटी निगेटिव्ह आली, समजा आय मीन टू से निगेटिव्ह आली, तर पार्टिकल कुठे चालला असेल खाली. आय रिपीट, व्हीपी पॉझिटिव्ह पार्टिकल वर चालला, व्हीपी निगेटिव्ह पार्टिकल खाली चालला. कोणत्याही पार्टिकल साठी विचार करा, सगळ्यात पहिले पार्टिकल साठी विचार करू ए. ठीक आहे, तर ए पार्टिकलची मला तुम्हाला प्रश्न आहे माझा की सांगा पार्टिकल ए कुठं चालला, वर की खाली. त्यांना ते विचारलं पार्टिकल ए डायरेक्शन सांगा, तुम्हाला सांगणार. आता तुम्हाला येते का सांगता येते का, सांगा कुठं चालला ए, वर चाललाय खाली, कारण ते तर सगळे ऑसिलेट करू राहिले ना. ए बी ए बी जाग्यावर नाचू राहिला, बी बी त्या जाग्यावर नाचू राहिला, सगळे पार्टिकल जाग्यावर नाचून राहिले. पण हा नाचता नाचता सध्या या मोमेंटला, या इन्स्टंटला, ऍट टाइम टी हा एक खाली चालला का वर चालला हे तुम्हाला सांगणार. कुठं चालला खाली. हे तुम्हाला त्या सुट्टी मागायच्या एक्झाम्पल वरून क्लिअर झालेलं आहे की नाही. कारण वेव्ह इकडे चालली तर ऑब्विसली आता ट्रक पुढे येणार आहे, म्हणजे एले खाली येणार. तर हे तर सोपी आहे, म्हणजे हा फॉर्म्युला मी नसता बी शिकवला तुम्हाला तरी तुमच्यानं क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. पण या फॉर्म्युला तर एवढं घेतला केलाच प्रयत्न, तर त्याच्यावरून आपण ते ट्राय करू. कसं, तर या पॉइंटवर मला काय करायचं, या पॉइंटवर मला ड्रॉ करायचे टँजंट. समजलं का, ज्या पॉइंटची मला डायरेक्शन पाहिजे ती वर चाललाय खाली, त्याच्यावर काय ड्रॉ केली टँजंट. टँजंट समजते ना. हा, आता टँजंटचा जो स्लोप आहे तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, डीवाय अपॉन डीएक्स कसा राहील इथं पॉझिटिव्ह. अरे बाबा जसा जसा एक्स वाढवला तसा वाय वाढत चालला ना, मग चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स काय होत आहे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, असं असलं म्हणजे पॉझिटिव्ह आणि असं असलं म्हणजे निगेटिव्ह. घ्या लक्ष द्या. तर आता बा मग जर समजा स्लोप काय पॉझिटिव्ह, स्लोप काय तुमचा पॉझिटिव्ह आणि वेव्हची वेळ हा होईल निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह. काय होईल तो टोटल व्हीपी काय आला निगेटिव्ह, तर एले कुठे जाणार खाली नेक्स्ट मोमेंटला हे वेव अशी बनणार ना रे, अय अशी. क्रिस्ट पुढे पुढे चालला ना, त्याच्या नेक्स्ट मोमेंटला कलर बदलतो, सॉरी रंग बदलतो. पाय इतका बदलला. वेव कुठ चालली वेव चालली इकडे राईट साईडला. क्रिस्ट पुढे 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 चालला. तर आता वेव इकडे चालली तर या पार्टिकल बी ला हा क्रिस्ट इथं बनवलं, पार्टिकल बी ला वर जायला लागेल ना, हे आपल्याला लॉजिकली समजते ना. पण त्या फॉर्म्युलावरून कसं समजलं आपल्याला सांगा बरं. याच्याजवळ स्लोप पा पॉझिटिव्ह आणि खुद व्ही काय फॉर्म्युल्यात काय निगेटिव्ह, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 आहे म्हणजे कुठं चालला पार्टिकल खाली. या बी चा विचार करा, बी चा स्लोप कसा, अरे बा खाली आहे. बी चा स्लोप कसा आहे खाली आहे, बी चा स्लोप कसा आहे निगेटिव्ह. मग स्लोप निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह, तर पार्टिकल कुठे चालला वर. आता याचा घ्या सी, घ्या सी, स्लोप कसा आहे निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह, तर सी कुठे चालला असेल वर, कारण या डिस्टन्स सी ला अटी वर यायला लागेल ना. सी कुठे चालला वर, स्लोप पॉझिटिव्ह, पार्टिकल कुठे जाणार खाली, कारण या क्रिस्टल अटीला त्याला खाली यायला लागेल ना. म्हटलं तुम्हाला. चला बोला, सांगा उत्तर. ए कुठे चालला डाऊनवर्ड, डाऊनवर्ड. बी अपवर्ड, सी सी अपवर्ड, डी डाऊनवर्ड, ई हा
तेच डायग्राम दुसरी मेथड म्हणजे मी तुम्हाला आपल्या मेथडने सांगतो, तर त्याच मेथडने जर तुम्ही सांगितलं तुम्हाला समजते आता ट्रफ येत आहे म्हणजे याला खाली येणार आहे, तर हे पूर्ण आन्सर इथं डाऊनवर्ड अपवर्ड डाऊनवर्ड मध्ये आले आहेत. मागचाच क्वेश्चन आहे, फक्त डायरेक्ट लॉजिकली सांगितलं. ठीक है, अब आगे ये क्वेश्चन है, बोल रहा है अ ट्रांसवर्स प्रोग्रेसिव वेव इज प्रोपॅगेटिंग इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन विथ व्हेलॉसिटी एवढी एवढी. तर वेवची व्हेलॉसिटी किती दिलाय तुम्हाला? वेवची व्हेलॉसिटी दिलाय 2√3 मीटर पर सेकंड. फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल पी इन द गिवन सिच्युएशन. तुम्हाला पार्टिकलची व्हेलॉसिटी काढायची आहे या सिच्युएशन मध्ये. करा सॉल्व. याची व्हेलॉसिटी काढणार आहे तुम्हाला. पहिली गोष्ट चालला कुठे? वर. आता त्याची मॅग्निट्यूड पाहिजे मला. मॅग्निट्यूड साठी तो फॉर्म्युला कामात पडेल ना आता. मॅग्निट्यूड साठी तो फॉर्म्युला कामात पडणार. चला काय असते फॉर्म्युला? पार्टिकलची व्हेलॉसिटी इज इक्वल टू मायनस ऑफ वेव्हची व्हेलॉसिटी इनटू काय होईल रे? स्लोप. इनटू काय होईल? स्लोप. तर पार्टिकलची व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे, सॉरी वेव्हची व्हेलॉसिटी दिलेली आहे आपल्याला. किती दिलेली आहे ते? 2√3. किती दिलाय वेव्हची व्हेलॉसिटी? 2√3. आणि मला स्लोप काढायचा आहे. स्लोप कसा काढाल तुम्ही आता सांगा? ही जी लाईन आहे हिचा स्लोप किती आहे रे तुम्हाला दिलेला? अँगल किती दिलाय? 120. म्हणजे स्लोपचा अर्थ असतो स्लोप इज इक्वल्स टू असते dy अपॉन dx, किंवा त्याला तुम्ही काय लिहिता? tan थीटा. तर हा होईल तुमचा tan 120 डिग्री. आणि tan 120 डिग्री याला तुम्ही कन्वर्ट बी करू शकता. tan 120 म्हणजे पहिले तुम्ही मीन वरून आले एक्स्ट्रीम 90 वरून जाणार आहे तुम्हाला 120 वर, म्हणजे तुम्ही पायकडे चालले तर काय कराल तुम्ही? 180 मायनस किती करता 120 साठी? 60. 180 मायनस 60, तेव्हा कुठे तुम्हाला 120 भेटेल. आणि tan पाय मायनस थीटा इज व्हॉट? मायनस tan थीटा, दॅट इज tan 60 डिग्री. तर हा होईल तुमचा मायनस tan 60 √3. तर हा होईल तुमचा √3. तर स्लोप तुम्हाला भेटलाय √3. ठीक आहे. तर मला सांगा हे व्ही बी निगेटिव्ह आणि स्लोप बी काय आला? निगेटिव्ह. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर पार्टिकल कुठे चालला असेल? वर. आणि दुसरं मॅग्निट्यूड पाहिजे तुम्हाला, तर स्लोपची व्हॅल्यू आहे तुमची मायनस √3. तर हा होईल तुमचा मायनस मायनस प्लस. आणि इथं किती होईल? 3. आणि 3 दोन्ही किती? 6. आणि पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आली? 6 मीटर पर सेकंड. तर त्या इन्स्टंटला पी ची स्पीड एवढी एवढी आहे आणि तो पी वर चालला आहे. ठीक, चलिए अगले क्वेश्चन में मूव ऑन करते हैं. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. करा बरं सॉल्व. करा बरं सॉल्व. A transverse wave represented by this equation, that is y is equals to a sin omega t minus kx. For what value of the wavelength is the wave velocity equal to the maximum particle velocity? वेवलेंथच्या कोणत्या व्हॅल्यू साठी पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असेल? सॉरी वेव्हची व्हेलॉसिटी काय असेल? मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी. व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी? किती असते? Vmax किती असते? ए ओमेगा. तर वेव्हची व्हेलॉसिटी ए ओमेगा घ्या म्हणते तो. तेव्हाचा लॅम्बडा सांगा म्हणते लॅम्बडा तेव्हाचा. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की वेव्हची व्हेलॉसिटी v इट इज इक्वल्स टू द मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी. इट इज मैक्स. मैक्सिमम पार्टिकल वेलोसिटी हमारे पास होती है ए ओमेगा और इधर वेव की वेलोसिटी हमारे पास v. और वेवच्या वेलोसिटीला आपण काय लिहू शकतो रे बाबू? बाबू रे ओ बाबू काय लिहू शकतो? ओमेगा अपॉन के लिहू शकतो ना असं? हे वेव ची वेलोसिटी इज इक्वल्स टू पार्टिकलची मॅक्सिमम व्हेलॉसिटी. ठीक आहे, हे दिलेलं आहे ना. ठीक आहे, त्यावेळेस तुला काढायचं आहे लॅम्बडाची किंमत. वेव्हची व्हेलॉसिटी घेतली, आता इथं ओमेगा ओमेगा कॅन्सल. ठीक, तर तुला भेटला किंवा जो के होता है वो कितना होता है 1/, किंवा ए असते तो काय असते तुझा 1/k. आणि तुला माहित आहे के चा फॉर्म्युला, केचा फॉर्म्युला माहित नाही का तुला? 2π/λ. तर हा काय होऊन जाईल तुमचा लॅम्बडावर? तर लॅम्बडा इज इक्वल्स टू होईल 2πa4. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न काय आले? झालं पार्टिकलची व्हेलॉसिटी झाली. आता
ऍक्सलरेशन बी घेतलं ए पी ए ऍक्सलरेशन पी पार्टिकलचं y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स करेक्ट इक्वेशन आपलं पॉप्युलर त्याला डिफरन्शिएट केलं व्हीपी भेटला ए ओमेगा कॉस ओमेगा टी मायनस के एक्स काहीच प्रॉब्लेम नाही हे बी आपल्याला माहित आहे मग जर ऍक्सलरेशन लागलं तर याला डिफरन्शिएट करावं लागेल ना त्याला जर डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला भेटते मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी मायनस के एक्स माहित आहे आता तुम्हाला झालं त्यात ओमेगा स्क्वेअर पुढीला ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स हा ए साइन तर काय आला ए पी काय तुम्हाला इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर वाय तिकडे होता आपल्याला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स कारण पार्टिकल आपला एक्स वर चालत होता आता पार्टिकल आपला वाय वर चालवला म्हणून एक्सलरेशन ऑफ द ऑसिलेटिंग पार्टिकल but the acceleration of particle performing simple harmonic motion कितना होता है माइनस ओमेगा स्क्वायर y नया है क्या आपने लिए ये नहीं ठीक है तो ये चीज भी आपकी अब समझ में आ गई तो ये क्वेश्चन है ये मैं एक्सपेक्ट करता हूं कि आप लोग बना के दो मुझे क्वेश्चन है द इक्वेशन ऑफ ट्रैवलिंग वेव इज गिवन बाय y इज इक्वल्स टू 0.02 sin 2 पाय 10t मायनस 5x आता काय काय पाहिजे मला स्पीड ऑफ वेव म्हणजे v पाहिजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव म्हणजे ओमेगा पाहिजे वेवलेंथ ऑफ वेव म्हणजे लॅम्बडा पाहिजे आणि मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे vp दॅट इज a ओमेगा पाहिजे बरोबर आहे तर v आता मला डायरेक्ट इक्वेशन म्हणून काय भेटते एम्प्लिट्यूड नाही आहे याच्यामध्ये ओमेगा भेटते मला ओमेगा टी बरोबर ना तो ओमेगा किती आहे 10 तर ओमेगाचं 10 पाहिजे सॉरी हा 2 पाय जो आहे हा आतमध्ये लागेल ना कारण साइनच लागेल ना तिथं म्हणजे काय होईल 0.02 साइन 2 पाय अंदर लगा जातो 10 2 चा किती होईल 20 पाय टी मायनस हा होईल 5 दुनी 10 10 पाय एक्स करेक्ट तर ओमेगा असेल पाहिजे तुमचा 20 पाय तो याचं असेल पाहिजे ए इसका रहना चाहिए ए ठीक अब और क्या है तुम्हारे पास x का कोएफिशिएंट कौन होता है k तो पूछा ही नहीं है ठीक है तो k मिलेगा तो लैम्बडा मिल जाएगा बिकॉज लैम्बडा क्या होता है लैम्बडा इज 2 पाई अपॉन k तो 2 पाई और k तुम्हें वहां से मिल रहा है कितना है 10 पाई 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 गेट कैंसल तो 2/10 0.2 तो लैम्बडा की वैल्यू 0.2 मतलब क्या d यहां पे क्या रहना चाहिए d चलो पार्टिकल वेलोसिटी अब तुम्हें ओमेगा पता है ओमेगा कितना है पता है तुम्हें तो पार्टिकल वेलोसिटी वीपी इज इक्वल्स टू ए ओमेगा एम्प्लीट्यूड किती आहे बाळा 0.02 आणि ओमेगा किती आहे तुझा ओमेगा किती काढलाय 20 पाय तो यहां पे होगा 20 पाय था वहील एक एडजस्टन 0.4 पाय दैट मींस इसका क्या रहेगा बी खत्म ए डी बी एक में ऑप्शन आहे आणि पहिल्या याचं सी यायला पाहिजे मग पहिला आहे व्ही इज इक्वल्स टू काय असतं रे ओमेगा अपॉन के ओमेगा आहे तुमचा 20 पाय के आहे तुमचा 10 पाय था होते तुमचा 2 इसलिए इसका आंसर रहेगा सी ठीक है तो CADB इसलिए करेक्ट आंसर क्या रहेगा ऑप्शन डी काय आलं तुझं पहिले यायला होतं ना हा नंतर त्याच्यानंतर आता टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ वेव्ह असे पाहू नका काही नाही फक्त तसंच ओळख करून देत तुम्हाला काय असते तर डिफरन्शियल इक्वेशन काय बघा y इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी मायनस के एक्स हे आपल्या सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन आहे याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर मला भेटते मायनस ए के कॉस ओमेगा टी मायनस के एक्स सोबत डिफरन्शिएट केलं तर जर याला डबल डिफरन्शिएट केलं तर याला पण डबल डिफरन्शिएट करू आपण d2y अपॉन dx स्क्वेअर भेटेल मायनस ए के स्क्वेअर कॉसचा साइन होऊन जाईल ओमेगा टी मायनस के एक्स इक्वेशन नंबर 1 केलं नंतर परत त्याच इक्वेशनला घेतलं y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स बस यावेळेस त्याला t च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केलं आणि मला इक्वेशन हे भेटलं परत एकदा त्याला डबल डिफरन्शिएट केलं आणि मला भेटलं मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी मायनस के एक्स हे झालं इक्वेशन नंबर 2 म्हणजे या जनरल इक्वेशनला दोन वेळा डिफरन्शिएट करून एक इक्वेशन काढलं त्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं नाव दिलं ठीक आहे नंतर तेच दोन इक्वेशन घेऊन काय केलं 1 आणि 2 घेतलं आणि त्या दोघांना एकमेकाला काय केलं डिवाइड इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने काय केलं
डिवाइड केल्यानंतर ज्या कॉमन गोष्टी आहेत जसं की साइन ओमेगा टी माइनस के एक्स, साइन ओमेगा टी माइनस के एक्स कैंसल, ये माइनस माइनस कैंसल, ए कैंसल। तो के अपॉन ओमेगा, हमें ओमेगा अपॉन के पता होता है वी, यहाँ पे के अपॉन ओमेगा तो होगा 1 अपॉन वी, लेकिन उसका स्क्वायर है तो होगा 1 अपॉन वी का स्क्वायर। कळलं का? तो इकडे काय d2y अपॉन dx स्क्वेअर 1 अपॉन v का स्क्वेअर, और ये डिवाइड वाली टर्म उधर चली गई d2y अपॉन dt स्क्वेअर, किंवा याला अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, हा v स्क्वेअर वरती आणून tt च्या स्क्वेअर मध्ये असं म्हणजे d2y अपॉन dt स्क्वेअर v स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल आणि d2y अपॉन dx स्क्वेअर 1 अपॉन v स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल। याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं। क्वेश्चन वगैरे नाही याच्यावरती, पण एखाद्या वेळेस फक्त ऑप्शन मध्ये इक्वेशन वगैरे दिलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे, ठीक आहे। इथं आपला जो इक्वेशनचा पार्ट आहे तो होते खतम, आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण याचा मेन अप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू पार्ट सुरू करू, ठीक आहे। आज इथंच थांबूया, बाकी नेक्स्ट क्लासमध्ये।